नमस्कार सगळ्यांना आणि मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आता आम्ही चाललोय मस्कतला। सगळे जेवढे गणपती आहेत ते सगळ्यांचे दर्शन घ्यायला। वाजले 3:45। इथून आता जातोय सचिनच्या वेराऊच्या तिथे। इथून मितेश आणि हेतवीला घेतो आणि आम्ही निघतो। मी निघून झाली तरी सचिन अजून काय तरी रापाराप करते। तर आमच्या बरोबर तुम्ही पण चला मस्कतला गणपती दर्शनाला। आणि माझा दर्श पण निघाला। माझा दर्श कुठे आहे? दर्श इकडे इकडे। जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू आम्ही। सगळा पसारा पडला आवरावर आणि गणपतीला नैवेद्य म्हणून गव्हाच्या पिठामध्ये जे शेंगांचं म्हणजे खोबऱ्याचा आणि गुळाचा चो भरलाय। तर त्या तळून मी शेंगा घेतल्यात तिथे। किती झाल्यात माहिती नाहीत पण जेवढं शक्य झालं तेवढं करून घेतलेत मी। तर चला हे आम्ही रुईमध्ये आलो होतो दार्शेतला। तिथं कृष्णा टेम्पल आहे। तर तिथे गणपतीची म्हणजे बाप्पांची मूर्ती विराजमान केली होती। आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू शकत नाही तर बाहेरच काढलं। म्हणजे एवढी लोक आली होती दर्शनासाठी की विचारूच नका। तिथे जे आसपास जवळ राहतात ती प्रत्येक जण येत होती। इतकी त्या साईडला पण गर्दी होती विचारू। आम्ही समोरच्या जागेत बसलेलं म्हणजे हा कृष्णा टेम्पलमध्ये शिरण्याचा हा पहिला दरवाजा आहे। तर इकडे आम्ही समोर बसलेलं दर्शन वगैरे घेऊन। तर आजूबाजूला बरीचशी मंडळी होती आणि किती लोक दर्शनासाठी येत पण होती। प्लस ट्रॅफिक इतका लागलेला की विचारूच नका की प्रत्येक जण बाप्पाच्या दर्शनासाठी कुठून कुठून येत होती। आम्ही पण लांबूनच म्हणजे निजवामधूनच गेलो होतो दर्शनासाठी। कारण काय ना चालू दिवस आहे ना वर्किंग डे त्याच्यामुळं पॉसिबल नाही। ह्या बाप्पांच्या इथं आलोय तर हे बाप्पा सचिनचं जे हेड ऑफिस आहे रेक्स रोडला तर तिथं आणलेलं आहे। हे मेसमध्ये बसवले आहे। तर ही बाप्पाची मूर्ती खूप छान होती। डेकोरेशन पण एकदम खूप छान होतं आणि मेन म्हणजे बाप्पाचं जे मखर होतं ते अगदी खूप छान होतं। वेगवेगळ्या कलर शेडमध्ये होतं। जास्त करून पिवळा आणि पर्पल कलर होता। साईडला लाइटिंग आपली मस्त मराठी गाणी वाजत होती। असं वाटत होतं की जर लावलं असतं ना तर कॉपीराईट आलं असतं म्हणून मग मी टाकलंय नाही। पण खूप छान होतं डेकोरेशन पण सिंपल साधं आणि बाप्पाची मूर्ती देखील छान होती। आणि बाप्पाची मूर्ती कुठेही कशी असली तरी छानच असते। बाजूला लालबागचा राजा होता आणि हा माझा दर्शू त्याला काय नाचायचंच होतं तिथं। पण आम्ही लवकर गेलेलो दर्शनासाठी। सगळी लोक आरती 9ची होती पण आम्हाला घालायला जायचं। सचिनच्या कंपनीचा दुसरा वेअरहाऊस घालायला आहे मेन वेअरहाऊस। तर तिथे गेल तिथं सगळी आपली कोकणी मराठी मुले रत्नागिरीचे। तर त्याने इतका डेकोरेशन भारी केलेला की विचार। बाहेर लाइटिंग दिवे रांगोळी अगदी एखाद्या बाईला बाहेर काढतील। प्लस जेवण पण इतकं छान बनवलेलं ना एखाद्या बाईला लाज वाटेल अशा प्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्याने। आणि ते पण कामाच्या चालू दिवसामध्ये शक्य होत नाही पण त्यांनी अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती। तर आता आरती चालू झाली होती आणि आम्हाला आरतीसाठीच इथं थांबायचं होतं। आणि आपली मराठी मुलं आरती म्हणजे काय विचारूच नका केवढी मोठी आरती। आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं। गणपतीला जायचं होतं भारतात पण दरची परीक्षा आली 10 तारखेपासून म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं। तर काही हरकत नाही। इथं आरतीला जाऊन खूप छान वाटलं। असं वाटत होतं थांबावंसं भजनाला पण नाही थांबू शकलो कारण दुसऱ्या दिवशी चालू डे होता म्हणजे कामाचा पण दर्शन शाळेचा पण।
तर आरती झाली आणि नंतर जेवणाची पंगत बसत होती. हे डेकोरेशन बघा किती छान म्हणजे तयार केलंय ना, ते पण कामाच्या दिवसांमध्ये, बिलकुल सुट्टी नाही त्यांना. आणि बाप्पा पण एकदम चालू दिवसामध्ये आलेले, म्हणजे इकडे सुट्टी नाही त्या दिवशी. पण त्या मुलाने इतकं डेकोरेशन सगळ्यांनी छान केलेलं ना की राव विचारूच नका. आरती झाली त्याच्यानंतर जेवण पण त्यानेच, चालू दिवसामध्ये खरंच शक्य नाही होत. एखाद्या बाई पण लाजेल हे सगळ्या गोष्टी बघून. म्हणजे 6 वाजता सुटून त्यांनी एवढे पदार्थ जेवणाचे बनवलेले आणि जेवण पण खूप छानच झाला होता. प्लस सगळेजण वाढत होते. आधी सगळ्यांना जेवण वाढून नंतर ती लोक जेवायला बसली शेवटला. आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे जेवण होतं. आणि आज आम्ही होतो डाळ भात भाजी पापड लोणचं, बटाट्याची भाजी होती, गोड होतं त्याच्यावरती. सगळ्यांनी कुणी कुणी स्वीट आणलेले ते पण दिलेलं. आणि अक्षरशः त्या सगळ्या पुरुष मंडळींनी मिळून तांदळाचे मोदक बनवलेले उकडीचे. हे भाऊ आहे इथं, मी यांना पहिल्यांदाच भेटली होती. खरंच त्यांच्याबरोबर बोलून खूप छान वाटलं. तर या सगळ्यांनी जेवायला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.